नमस्कार. श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. काही नियम घराच्या बांधकामाशीही संबंधित आहेत. घर बांधताना कोणती खोली कोणत्या दिशेला असावी हे देखील वास्तुशास्त्रात सांगितले आहे. दरवाजे आणि खिडक्या कोणत्या साहित्याच्या बनवल्या पाहिजेत आणि त्याचा आकार काय असावा या सर्व गोष्टी वास्तुशास्त्रात सांगण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर वास्तूच्या आधारे घराची रचनाही जोपर्यंत दरवाजाची चौकट किंवा मुख्य उंबरठा योग्य आकारात येत नाही तोपर्यंत अपूर्ण मानली जाते. आधुनिक युगात घराच्या रचनेत अनेक बदल झाले आहेत. आता लोक आपल्या घरात दरवाजाचा उंबरठा बनवत नाहीत, परंतु दरवाजाच्या उंबरठ्याशिवाय घर अपूर्ण मानले जाते. वास्तूनुसार घराच्या दरवाजाच्या उंबरठ्याचे आणि मुख्य दरवाजाचे महत्त्व काय आहे आणि ते कसे असावे हे जाणून घेऊया. लाकडी उंबरठा मानला जातो शुभ. आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरठा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरठा असायलाच हवा. खरे तर लाकडी दाराचा उंबरठा शुभ मानला जातो. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरठा बनवू शकता. वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरठा म्हणतात. असे म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि नकारात्मक प्रवेश करू देत नाही. ते अधिक पवित्र बनविण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे लावावीत. तसेच दाराच्या उंबरठ्याबाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता. तर दररोज दरवाजाबाहेर छोटीशी तरी रांगोळी काढावी. वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्याचे महत्त्व. दाराचा उंबरठा घराच्या सीमा निश्चित करतो. असे मानले जाते की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही. वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही. घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणेच दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी. तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते. चांदीची तार. मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी. असे करणे खरे तर शुभ मानले जाते. असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते. बाजूचा दरवाजा शुभ. तसे आजकाल एका दरवाजाची फॅशन आहे, परंतु वास्तुशास्त्रानुसार 2 दरवाजांचे दार नेहमीच शुभ मानले गेले आहेत. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा 2 दरवाजांचाच बनवावा. खरं तर एक दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते. दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते, परंतु 2 दरवाजाला चौकटीशिवाय अपूर्ण असतो. उंबरठ्यावर बसून काहीही खाऊ नका. जेव्हाही तुम्ही घराचा उंबरठा ओलांडतात किंवा घराच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा. घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंबरठ्यावर पाय ठोठावू नका. तो अशुभ मानला जातो. उंबरठ्यावर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका. यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरठा राहूशी संबंधित मानला जातो. म्हणूनच उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यानं राहूचे दुष्परिणाम घरावर होत नाहीत आणि घरात सुख समृद्धी आणि वृद्धी होते. घराच्या मुख्य दरवाजावर श्री गणेशाचे पुत्र शुभ लाभ स्थापित केले जातात. त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडल्यानं घरात सर्व शुभ कार्य होतात. असे मानले जाते की दररोज उंबरठ्याची स्वस्तिक काढून नंतर त्यावर हळदीचं पाणी शिंपडल्यास माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा प्रसन्न होतात आणि घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. ज्योतिषशास्त्रानुसार हळदीच्या पाण्यात 1 रुपयाचे नाणे बुडवून त्याने उंबरठ्यावर पाणी शिंपडून रुपया देव्हाऱ्यात ठेवल्यास जीवनात पैशाची कमतरता कधीच भासत नाही. घर सुरक्षित राहते.
हळदीच्या लेपनामुळे घरात नकारात्मक शक्ती आणि वाईट प्रभाव दूर होतात, ज्यामुळे घर आणि कुटुंबाचे संरक्षण होते. तर अशा पद्धतीने ही उंबरठ्याचे आणि हळदीचे महत्त्व आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.